आझाद मैदानात जे आंदोलक आधीच पोहोचलेले आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपल्यापर्यंत पोहोचले त्यांचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। मनोज जरांगे पाटील आज आझाद मैदानामध्ये उपोषण करण्यासाठी येत आहेत आणि त्याच अनुषंगाने आझाद मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात जे मराठा बांधव आहेत ते जमा झालेले आहे। फक्त पुरुषच नाही तर महिलासुद्धा या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतं। आपण आहोत आता आझाद मैदानात आणि या ठिकाणी जसे पुरुष मंडळी आहेत तसेच महिलासुद्धा जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी आलायत, ते म्हणतायत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जाणार नाही, तुम्ही पण थांबणार का? हो, आम्ही मनोज जरांगे पाटलांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी इथे आलो। ते जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत। तुमच्या काय भावना आहेत? आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी सगळे लहान मुलांसहित आम्ही इथे आलेलो आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे। आम्हालाही मराठा आरक्षण हवं आहे। आमच्या मुलांच्या भविष्यासाठी आम्हालाही मराठा आरक्षण हवं आहे। या ठिकाणी महिलाच नाहीये तर लहान मुलं सुद्धा आलेले आहेत आणि ते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आहेत। त्यांना काय वाटते विचारूया। काय वाटते बाळा, तू कशासाठी आला इकडे? मी इथे मराठा आरक्षणासाठी आली आहे। बर, मनोज जरांगे पाटील येणार आहेत, ते जितक्या वेळ थांबतील तोपर्यंत तू थांबणार आहे का? हो। बर, किती दिवस थांबशील? मी जोपर्यंत ते थांबतील तोपर्यंत मी पण थांबेन। आपण बघितलंय सर्वांच्या भावना ज्या आहेत त्या आरक्षण मिळालं पाहिजे आणि लहान मुलांना सुद्धा भावना आहेत की आरक्षण मिळालं पाहिजे, भविष्यात जेव्हा नोकरी लागेल त्यामधून त्यांना फायदा झाला पाहिजे। अशा सगळ्या प्रतिक्रिया मराठा बांधव देत आहे। सरकार किती तत्पर होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मनोज कुलकर्णी, जी 24 तास, मुंबई।